जुहू चौपाटीवर कचऱ्याचं अक्षरशः साम्राज्य पसरले। पालिकेच्या ढिगाळ कारभारावर आता स्थानिक आक्रमक झालेत। लोकशाही मराठीनं ही बातमी दाखवताच आता पालिका प्रशासनाला जाग आलीय। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। समुद्रकिनारी जे येणारे पर्यटक आहेत किंवा मग चालण्यासाठी मॉर्निंग वॉकसाठी येणारे जे स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय नेमका त्रास होतोय, कारण किती दिवसापासून हा कचरा असाच पाहायला मिळतोय। अगदी थरावरती थर प्लास्टिकचाच कचरा पूर्णपणे पाहायला मिळतोय। पहले कॉन्ट्रैक्ट बेसिस पे काम होता था, अब बीएमसी खुद कर रही है। तो बीएमसी खुद कर रही, तो पहले क्या होता था कि डबल पाली काम होता था, तीन पाली काम होता था, तो आपको क्या इतना कचरा रहता नहीं था। अब सिंगल पाली में आपका काम होने वाला नहीं, और उनको कोई ट्रक भी है ना मुहैया नहीं होती कि यहाँ से वो बाहर जा सके। त्रास तर होतोच आहे, कारण प्लास्टिकवरनं चालता पण येत नाहीये। गेले कित्येक दिवस हे चालू आहे आणि त्याच्यावर सोल्युशन अजूनपर्यंत काही मिळालेलं नाही, पण लोक काम करतायत, चालू आहे त्यांचं काम। पालिका प्रशासनाला काय आव्हान कराल, कारण तुमच्यासारखे अनेक लोक आहेत। मशिनरीची व्यवस्था करावी, लेबर स्टाफ वाढवावा त्यांनी। आता जे 40-50 लोक काम करतात त्याच्या जे 100-1 लोक काम करायला दिले त्यांनी, तर थोडाफार फरक पडू शकेल। इथं दुर्गंधी येते, इथं आपल्याला योगा करता येत नाही, एरोबिक्स करता येत नाही। अत्यंत दुर्गंधी असं वातावरण तयार झालं आहे आणि आरोग्याची समस्या सुद्धा निर्माण होणार आहे। आणि प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावी आणि मनुष्यबळ आणि यंत्रणा वाढवाव्यात, ही एकच विनंती आहे। इथे आम्ही विदाऊट चप्पल चालतो आणि आम्हाला चालताना जो त्रास होतो, हा आज तर चालायलाच जागा नाही। बरं, योगा करताना पाहिलं तुम्ही तिथे काय परिस्थिती झाली, लोकांना तिथे जरा सुद्धा जागा नव्हती। आणि हा जो कचरा आहे ना, हा दिसतोय, हा मला वाटतं 8% कचरा आहे। जेवढा बाहेर आला होता ना इतके दिवस, हा 8% परत त्यांनी जे किनाऱ्याला लावले होते ते डोंगरच्या डोंगर परत समुद्रात गेले, पुन्हा गेलेत आणि ते पुन्हा बाहेर येणार आहेत। म्हणजे काम वाढणार आहे। आता ह्याच्याबद्दल मी डिटेल बोलत नाही आहे, डीपमध्ये जाऊन ते काम वाढणार आहे। आणि हा असा कचरा आणि ह्या वाळूच्या खाली कचरा आहे। परत नियोजन बरोबर नाहीये। जी लोक अनुभवी आहेत ना, जी अनुभवी आहेत, अधिकारी आहेत, राजकीय पक्षाची लोक प्रशासन चालवत होते, चर्चा करा, आपसात हे ठेवू नका। पुन्हा एकदा हा कचरा जो आहे तो समुद्राच्या पोटात जातो आणि ही संपूर्ण सायकल जी आहे अशीच सुरू आहे। त्यामुळे निश्चितच पालिका प्रशासनाने आता यावरती जागा व्हावं। लोकशाही मराठी या सगळ्या परिस्थितीवरती करडी नजर ठेवून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मन्यारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।